तर आज सेतू अभ्यासक्रमाचा 25वा दिवस आहे। तर घटक जो आहे तो आपला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हाच तो आपला घटक चालू आहे। आणि उपघटक जो आज आहे तो आहे तुमचा एक सामायिक समीकरणांची संकल्पना आणि समीकरणाचे उकल काढणे। मी कालच तुम्हाला सांगितलं, उकल काढणे म्हणजे समीकरण सोडवणे। समीकरण सोडवण्याच्या आपण ज्या 10वीच्या वर्गात पद्धती पाहिल्या, पहिली पद्धत जी पाहिली, सुरुवातीची पद्धत जी पाहिली तीच आपण 9वीला घेतलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने आपली चलाचा लोप करून इलिमिनेशन ऑफ द व्हेरिएबल अँड सबस्टिट्यूशन मेथड, तिथं एका चलाची किंमत जी आहे ती आपण काढून घ्यायची एका इक्वेशन वरनं आणि ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकायची, त्याला चलाची किंमत ठेवून असं म्हटलं जातं। तर या दोन्ही टाईपची एक्झाम्पल जी आहेत त्याची सुरुवात जी आहे ती आपण गेल्या वर्षी पाहिली होती। तुम्हाला आठवत असेल तर पहा, ज्यावेळेस ऑफलाईन सुरू झालं होतं त्यावेळेस आपण हे पाहिलं होतं। पहा, तर दोन चलातील रेषीय समीकरणाची उकल कशी काढायची, तर यामध्ये x + y = 14 अशी आपण दोन समीकरण इथं पाहिली होती। पहा, x + y = 14 आणि दुसरं समीकरण पाहिलं होतं आपण x - y = 2। ही दोन्ही समीकरणं आपण गेल्या वर्षी पाहिलेली होती। पहा, आणि मग x + y = 14 अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज 14 येईल, बरोबर आहे। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा आपण 5 आणि 9 किंवा 6 8 8 6 7 7 9 10 4 याप्रमाणे 5 उकल्या आपण लिहूया। समजा याच्या 5 उकल्या आपण घेतल्या तर 4 2 6 4 8 6 7 5 10 8 याप्रमाणे, बरोबर आहे। वेगवेगळ्या संख्या ज्या आहेत, जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत, अनंत जोड्या मिळणार आहेत हे आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी सुद्धा, बरोबर आहे। इन्फानाइट पेअर जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत। या समीकरणात समाधान करणारं म्हणजे 4 - 2 केलं 2 येतं, 6 - 4 केलं 2 येतं, 8 - 6 केलं 2 येतं, 7 - 5 केलं 2 येतंय, 10 - 8 केलं 2 येतंय। म्हणजे वजा आपण या किमती इथं टाकल्या तर समीकरण समाधान होतं। इथे तेच आहे, या किमती आपण इथे लिहिल्या की समीकरणाचं समाधान होतं, म्हणून हे तुमचे सोल्युशन्स आहेत किंवा उकल आहे असं म्हटलं जातं। समाधान होणे म्हणजे काय, सॅटिस्फाईड होणं म्हणजे काय, तर आपण डाव्या बाजूमध्ये इक्वेशनच्या डाव्या बाजूमध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, व्हॅल्यू आपण टाकतो, त्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू समान होते, त्यावेळेस ते इक्वेशन तुमचं सॅटिस्फाईड झालं असं म्हणतात किंवा त्या इक्वेशनचं समाधान झालं असं म्हटलं जातं। तर हे आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं। मग याच्यामध्ये आपण ही दोन समीकरणं आपण ज्यावेळेस एकत्रित विचार करतो, या दोन समीकरणांचा आपण ज्यावेळेस एकत्रितपणे विचार करतो, वेगवेगळे विचार केल्यावर याला अनंत उकली आहेत, वेगळा विचार केल्यावर याला अनंत उकली आहेत, पण दोघांचा आपण ज्यावेळेस एकत्रित विचार करू त्यावेळेस दोघांनाही उकल जी असेल ती कोणती असणार, तुमची दोघांचीही उकल असेल ती तुमची असणार आहे 8 आणि 6। 8 आणि 6 ही किंमत सोडली तर दुसऱ्या कोणत्याही किमतीसाठी तुमचं उत्तर येऊ शकत नाही, हे दोन्ही समीकरण समाधान होऊ शकत नाही। फक्त 8 आणि 6 ही जी पेअर आहे, हा जो पेअर आहे, या पेअरलाच तुमचे हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड होतात, बरोबर आहे। दुसरी तुम्ही कोणतीही किंमत घेतली तर सॅटिस्फाईड होणार नाही, एकाचं समाधान होईल पण दुसऱ्याचं होणार नाही। आपल्याला काय पाहिजे, दोघांचं समाधान झालं पाहिजे, दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे, दोघांची डावी बाजू आणि उजवी बाजू समान झाली पाहिजे। तर ती एकमेव व्हॅल्यू तुमची आहे, एकमेव पेअर तो आहे, तो म्हणजे 8 आणि 6, म्हणून 8 6 इज द कॉमन सोल्युशन ऑफ दीज टू इक्वेशन। म्हणून 8 आणि 6 हा जो पेअर आहे तो याचं उकल आहे किंवा सोल्युशन आहे असं म्हटलं जातं। ते त्यानंतर वरील दोन्ही समूहांचा विचार केल्यास 8 6 ही जोडी दोन्ही समूहामध्ये सामायिक आहे, ही जोडी दोन्ही समीकरणांचे समाधान करते, म्हणून दोन्ही समीकरणांची सामायिक उकल जी आहे कॉमन, तिला आपण सोल्युशन म्हणतो, म्हणजे सामायिक उकल आहे। तर यावरच आधारलेला नवीन संबोध जो आहे तो आपल्याला शिकायचा आहे। तर एक सामायिक समीकरण म्हणजे काय, एक सामायिक समीकरण म्हणजे काय, जेव्हा दोन समीकरण, दोन किंवा दोनापेक्षा अधिक समीकरण यांचा आपण एकत्रितपणे विचार करतो, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असं म्हटलं जातं। मिनिमम 2 इक्वेशन्स, म्हणजे कमीत कमी 2 समीकरण जी आहेत त्यांचा आपण एकत्रितपणे एकत्र विचार करू त्यावेळेस त्या इक्वेशनना काय बनायचंय,
एक्स सामान्य समीकरण किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल किंवा त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हटलं जातं, सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर त्याच्यामध्ये आपण नंतर जी उदाहरणं पाहिजे, चष्म्याची उदाहरण होती पहा, बरोबर आहे, तीच या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला, वेगळं काहीच नाहीये. पहिल्याच्या तुम्हाला दिलेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू, हे सोल्युशन आपण काढलंय, ही सुद्धा नवीला झालेलं होतं. ऑफलाईन आपण हे घेतलं पहा, तुम्ही आल्याबरोबर आपण हे शिकवलं होतं. तर पहिलं इक्वेशन आहे तुमचं एक्स प्लस वाय इक्वल टू 34 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 12. तर इथं तुम्हाला दोन व्हॅल्यू ज्या आहेत दिलेल्या त्या कोणत्या आहेत, 23 आणि 11. हे कसं काढायचं हे तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं. काय करायचं, आधी या दोघांची ऍडिशन करायची, 34 प्लस 12 डिवाइडेड, ऍडिशन केली आपण तर ही तुमची येणार आहे 46. 46 ला जो हा नंबर आहे याला 2 ने डिवाइड करायचं, म्हणून 2 ने डिवाइड केलं तुम्ही तर तुमचं बे दुने 4, 0 वरून 6 घेतला, बेत्रिक 6, 0 रिमाइंडर तुमची, म्हणजे भागेला 23चा, म्हणून पहिली संख्या 23 आली. बरोबर, पहिली संख्या जी आहे मोठी संख्या 23 आली. लहान संख्या काढताना जी तुमचे 34 आहेत, कुठली आपली ही चौथी मोठी संख्या, त्यातून तुमची हे 23 वजा करा, शिल्लक तुमचे 11 येतील. ही जी मोठी बेरजेच्या वयस्कर जी संख्या आहे त्यातून ही आलेली संख्या जी भागाकार जो आलेला आहे तो वजा केला की दुसरी संख्या मिळणार आहे. पहा याच्या लक्षामध्ये, हे आपण त्यावेळेस पण पाहिलं होतं, तेच इथे करायचंय. पहा दुसरी इक्वेशन मध्ये कोणती आहेत, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय इक्वल टू 45 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 17. तर इथं हे दोन नंबर कोणते असणार आहेत, पटकन सांगा बरं. या मेथड प्रमाणेच करायचं आहे. पहिली संख्या 31 आणि दुसरी 14. बरोबर आहे. पहा आलं का नाही, जमलं का तुम्हाला, कारण हे समोर तुमचे आहे त्याप्रमाणेच करायचं आहे, वेगळं काहीच नाही. त्याप्रमाणे केल्यावर ते येईल, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके, पुढचा आहे तुमचा एक्स प्लस वाय इक्वल टू 60. एक्स प्लस वाय इक्वल टू 60 दिलेला आहे आणि एक्स मायनस वाय इज 22. बोला, पहिली 41 आणि दुसरी स्मॉल नंबर 19. बरोबर आहे. पहा, कारण दोघांची तुम्ही ऍडिशन केली ही 60 येणार आहे, दोघांची सबट्रॅक्शन केली ही 22 येणार आहे. पहा, म्हणजे आपण आधी या दोघांची ऍडिशन केली, म्हणजे तुमचं 82 येईल. 82 तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर 2 चौक 8 2 1 म्हणजे पहिली संख्या तुम्हाला 41 मिळेल. 41 हा नंबर तुम्ही 60 मधून मायनस केला की आपोआपच तुम्हाला 19 मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे ती सोडवायची असतात किंवा सोडवायची होती, हे आपण केलेलं आहे. आता एक सामान्य समीकरणाची अजून काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं तुम्ही पाहू शकता, काही अडचण नाही. आता जी मेथड आपल्याला पाहिजे आहे एक सामान्य समीकरण सोडवण्याची मेथड किंवा सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन, मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, जी आपण आपल्या 10वीच्या वर्गात सुद्धा पाहिलेली आहे. बरोबर आहे. तर पहिला आपलं चलाचा लोप करून एक सामान्य समीकरणाची उकल काढणे म्हणजे एलिमिनेशन मेथड जी आहे. बरोबर आहे, चलाचा लोप करून एक सामान्य समीकरणाची उकल काढणे. मी तुम्हाला या पुस्तकाची इंग्लिश म्हणजे आपली जी आवृत्ती आहे, इंग्लिश आपण जे म्हणतो ते पण पाठवलेलं आहे, तुम्ही ते पहा, वाटलं असतं फॉलोअप करा. ते मराठी इंग्रजी दोन्ही फॉलोअप करा. आणि उत्तरपत्रिका स्वतः मी पुढची आता आपली जी चाचणी 2ची असेल ती मराठीत लिहिली तरी चालू शकेल आणि इंग्लिश मध्ये लिहिली तरी चालू शकेल, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे ती लिहा. तपासणारा मी आहे. हा, हो चालेल, काय अडचण नाही. हो चालेल चालेल, कारण मी तुम्हाला आधी आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. बरोबर आहे, इंग्लिशचं पुस्तक जे आहे ते उपलब्ध नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी आपण सांगितलं की मराठीत लिहा. पण ते आता उपलब्ध झालंय, तुम्ही आता इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल. सेमीच्या मुलांनी सेमीचं लिहा, सेमीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, आणि नॉन सेमीच्या मुलांनी आपलं मराठीमध्ये लिहा. सर आता
आतापर्यंत आम्ही मराठीत लिहिलं होतं, पण इथून पुढे इंग्लिश मध्ये लिहायचं. हो चालेल, इथून पुढे इंग्लिश मध्ये चालेल. म्हणजे तुम्ही मराठीत जर लिहिलं तर काही बिघडणार नाही, पण आता इंग्लिश पुस्तक आपल्याला उपलब्ध झालंय म्हणून सेमीच्या मुलांनी ते इंग्लिशमध्ये लिहा. चाचणी सुद्धा इंग्लिशमध्ये सोडवा. चाचणी तुम्हाला जे दिलेली आहे त्याप्रमाणे चाचणी सोडवायचीच आहे. ओके, तर चलाचा लोप करून म्हणजे इलिमिनेशन मेथड जी आहे ती आपल्याला पाहिजे आहे. तिथं सॉल्व्ह केलेली 2 एक्झाम्पल आहेत, तुम्ही ती पाहू शकता. इलिमिनेशन मेथडमध्ये आपला कोएफिशियंट जे आहेत ते कोएफिशियंट महत्वाचे असतात. नंतर त्यांना टर्मला असलेलं साईन जे आहे ते महत्वाचं असतं. मग स्वाध्यायाकडे आपण जाऊया. म्हणजे लगेच आपण सोडवण्याची मेथड जी आहे ती आपल्याला तिथे घेता येईल. तर क्वेश्चन 1 जो आहे तो आपण घेऊया. समीकरण रूपात मांडा, राईट इन इक्वेशन फॉर्म. बरोबर आहे. एक्स व वाय या चलांचा वापर करा युजिंग द व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. बरोबर आहे. याप्रमाणे ती इंग्लिशमध्ये सूचना तुम्हाला असणार आहे. 2 संख्यांची बेरीज 58 आहे व त्या 2 संख्यांची वजाबाकी 4 आहे. म्हणजे ऍडिशन 52. द ऍडिशन ऑफ 2 नंबर्स इज 58 अँड द सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स इज 4 असं आपलं दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून तुमचं 2 संख्यांची बेरीज 2 संख्या मी एक्स आणि वाय घेतले आहेत. हे समीकरण स्वरूपात तुम्हाला मांडायचं आहे पहिलं. म्हणून एक्स प्लस वाय इक्वल टू 58 हे पहिलं इक्वेशन तुमचं असेल. आणि दुसरं कोणतं असेल? एक्स मायनस वाय इक्वल टू 4. इथं लक्षामध्ये एक्स आणि वाय ही 2 व्हेरिएबल वापरायला सांगितली. तर पहिल्या अटीमध्ये पहिलं जे स्टेटमेंट दिलंय 2 संख्यांची बेरीज 58 आहे. म्हणून तिथं 2 संख्यांची बेरीज एक्स आणि वाय ची बेरीज 58. एक्स प्लस वाय इक्वल टू 58. आणि दुसरी आहे तुमची त्या 2 संख्यांची वजाबाकी 4 आहे. एक्स मायनस वाय इक्वल टू 4. दुसरं 2 संख्यांची बेरीज 74 आणि त्या 2 संख्यांची वजाबाकी 10 आहे. बोला पटकन माता. एक्स प्लस वाय इक्वल टू 74. बरोबर. इक्वल टू 10. एक्स मायनस वाय इक्वल टू 10. ओके, संपलं बघा. फक्त इक्वेशन लिहायचे, बाकी काही सोडवायचं नाही आपल्याला. इक्वेशन तयार करायची आहे. थर्ड तुमचं 2 संख्यांची बेरीज 56 आहे व त्याच 2 संख्यांची वजाबाकी 18 आहे. बरोबर आहे. बरोबर. शाबास ऐश्वर्य, शाबास. म्हणजे एकदम सगळ्यांना कळलेलं आहे, सोपं आहे, काही अवघड नाही. म्हणजे इक्वेशन आपल्याला तयार करता येतात. ती तयार करता आली पाहिजे. आता कारण वर्ड प्रॉब्लेमच्या वेळेस आपली ही अडचण येते पहा. आपण ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम पाहिले एक सामान्य समीकरण म्हणजे सामान्य इक्वेशनची, त्यावेळेस आपला हा प्रॉब्लेम येतोय किंवा ती समजून घेणं गरजेचं आहे. त्याची एक्झाम्पल अजून पुढे आहेतच, ती आपण पाहणार आहोतच वर्ड प्रॉब्लेमची. तर क्वेश्चन 2 जो आहे तो आता खालील एक सामायिक समीकरण सोडवा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय इलिमिनेशन मेथड. आता आपण इथे इलिमिनेशन मेथड घेणार आहोत. मग त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल तुमचं एक्स प्लस वाय इक्वल टू 4 आणि 2x मायनस 5y मायनस 1 इक्वल टू 0. तर ज्यावेळेस आपल्याला ही इक्वेशन सोडवायची असतात, इक्वेशन सोडवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, जो नंबर आहे तो राईट हँड साईडला पाहिजे. आणि एक्स वाय अल्फाबेटिकल जे आधी येतं ते चल आधी पाहिजे, नंतर तुमचं दुसरं चल असलं पाहिजे. ए आणि बी असेल ए आधी बी नंतर, एम आणि एन असेल एम आधी एन नंतर. इथे एक्स आधी वाय नंतर. बरोबर आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 4 हे दिलं पहिलं इक्वेशन आहे. म्हणून याला नंबर पहिला देऊन टाकायचा, नंबर 1. त्याच्यामध्ये तुमचा राईट हँड साईडला नंबर आलेलाच आहे. इथं मात्र तुमचा हा लेफ्ट हँड साईडला -1 आहे, तो आधी राईट हँड साईडला घेऊन जा. म्हणून 2x मायनस 5y इक्वल टू तो +1 होईल आणि मग याला नंबर 2 द्या. बरोबर आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 4 हे फर्स्ट इक्वेशन तुमचं आहे. हा -1 ची साईड आपण चेंज केली, -1 तो पॉझिटिव्ह 1 झालाय. 2x तुमचा आहे तसा -5y आहे तसा त्यात बदल नाही. हा फक्त -1 आपण साईड चेंज करून आणलेला आहे, तो +1 झाला. बरोबर आहे. यानंतर आता या इक्वेशनची जे आहेत एक्स आणि वाय हे तुमचे 2 व्हेरिएबल आहेत. या इक्वेशनचे एक्स आणि वाय आहे, इथे एक्स आणि वाय आहेत. तर यांचे कोएफिशियंट इक्वल आहेत का, कोएफिशियंट सेम आहेत का ते पाहायचं आहे. मग इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, कुठला नंबर म्हणजे 1 आहे. इथे एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे सेम नाही. इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे, इथं वायचा कोएफिशियंटचा 5 आहे, सेम नाही. बरोबर आहे. मग आता इथं आपले कोएफिशियंट सेम करून घ्यावे लागतील. मग कुणाचे सेम करणं सोयीस्कर आहे, तर ज्या टर्मची साईन तुमची डिफरंट आहे. बरोबर आहे. प्लस मायनस प्लस प्लस, ज्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत.
ज्या पदांना चिन्ह भिन्न आहेत अशा पदांचे चिन्ह शक्यतो समान करायचे आहेत, सहगुण सारखे करायचे आहेत. कोएफिशियंट तुमचे इक्वल करायचे. कुणाचे इक्वल करणं सोयीस्कर आहे तर वायचे कोएफिशियंट हे इक्वल करून घेतले पाहिजे. मग इथं 5 आहे, म्हणजे इथं 5 आणण्यासाठी काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय इक्वेशन 1/5. समीकरण 1 ला 5 ने गुणून. इंग्लिश मध्ये पण लिहू शकता आणि मराठीत लिहू शकतो ती. समीकरण 1 ला 5 ने गुणून. इंग्लिश मध्ये मल्टिप्लाय इक्वेशन 1/5. मल्टिप्लाय इक्वेशन 1/5. मग प्रत्येक टर्मला 5 ने मल्टिप्लाय करायचं. एक्स ला 5 ने मल्टिप्लाय केलं 5x, वाय ला 5 ने मल्टिप्लाय केलं 5y आणि 4 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 20 आणि मग याला नंबर 3 द्यायचं इक्वेशन. आणि मग आता 2 आणि 3 चे कंपॅरिझन करायचे. 2 आणि 3 चा विचार करायचा. आता तुमचं 1 बाजूला झालं होतं कारण त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करून घेतलं. हे 3 इक्वेशन आपल्याला मिळाले. मग आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 यांचे इथं वायचे कोएफिशियंट जे आहे ते इक्वल झाले. काय होतंय तर आता इक्वेशन 2 आणि 3 या दोघांची काय करायची, आता ऍडिशनच करायची. ज्यावेळेस तुमची चिन्ह भिन्न असतात, चिन्ह डिफरंट असतात, अशा वेळेस ऍडिशनच करायची असते. कोएफिशियंट इक्वल आणि साइन तुमची डिफरंट असतील त्यावेळेस त्यांची ऍडिशन करा. हा पण इथं साइन मायनस असते, इथं साइन मायनस असतं, तर अशा वेळेस मग आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागले असते. समजा एक्स चे कोएफिशियंट आपण सेम केले असते तर आपल्याला सबट्रॅक्शनच करावी लागली असती, कारण ते घालवण्यासाठी साइन चेंज होणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण सबट्रॅक्शन करावी लागली असते. मग पण इथं तुमचं -5y + 5y आहेत, म्हणजे साइन तुमची डिफरंट आहेत म्हणून त्यांची ऍडिशन करायची आहे. समीकरण 1 व 2 ची 2 व 3 ची बेरीज करून ऍडिंग इक्वेशन 2 and 3 म्हणायचं. इंग्लिश मध्ये ऍडिंग इक्वेशन 2 and 3. मग आता आधी 2 नंबरचं लिहा किंवा 1 नंबरचं लिहा, काय 3 नंबर लिहा, काय फरक पडतो कारण ऍडिशन आहे. मग 2x - 5y = 1 प्लस 5x + 5y = 20 प्लस 5y - 5y हे कॅन्सल होईल, y ची टर्म कॅन्सल होईल. 2x + 5x आहे म्हणजे 7x होईल. 20 + 1 आहे 21 होईल. हा 7 इथं मल्टिप्लाय आहे, साईड चेंज केली म्हणजे तो डिवाइड होईल. 7 ने डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू तुमची 3 येणार आहे. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. जे सोपं आहे ते इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. बरोबर आहे. तर x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, मग 1 मध्ये ठेवल्यावर काय मिळेल आपल्याला, हे तुमचं एकूण समीकरण 3, जिथे x + y बरोबर तुमचं 4 आहे म्हणून 3 + y = 4 म्हणून y = 4 - 3 आणि म्हणून तुमचं, कारण हा +3 आपण साईड चेंज केली म्हणून -3 झाला आणि म्हणून 4 - 3 केलं की तो तुमचं 1 येईल. म्हणून याचं सोल्युशन जे आहे, आधी x ची व्हॅल्यू लिहायची नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन किंवा या समीकरणांची उकल 3-1 आहे. शब्दामध्ये उत्तर लिहायचं. म्हणून या एक सामायिक समीकरणांची म्हणायचं एक सामायिक समीकरणांची उकल 3 आणि 1 आहे. द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन, शेवटी आन्सर लिहिताना द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन किंवा गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर 3, 1. लक्षामध्ये मेथड समजली. अरे हे आपण तसं आता 10वीच्या वर्गात आपण घेतलंय, हे झालंय आपलं. बरोबर, ही मेथड आपली झालेली आहे. आता 10वीच्या वर्गात सुद्धा आपण घेतली आणि 9वीलाही शिकलेलो होतो आपण. वेगळं असं तसं काहीच नाही याच्यामध्ये. दुसरंही सोपंच आहे आणि तिसरं आपण घेऊया. दुसरं मात्र तुम्ही घरी करा. तिसरंही तसं सोपं आहे, फार अवघड नाही. फक्त आपल्याला ते क्रमाने कसं लावायचं असतं, काय असं, यासाठी मी ते घेतोय. पहा, तिसरं एक्झाम्पल जे आहे 2y - x = 0 आणि 10x + 15y = 105. तर तुम्हाला इथं आधी x ची टर्म, y ची टर्म इक्वल कॉन्स्टंट हे दिलेलंच आहे म्हणून हे तुमचं इक्वेशन नंबर 2 असणारच आहे, यात काही बदल नाही.
आता इक्वेशन 1चा जर आपण विचार केला, इथं 2y म्हणजे y ची टर्म आधी दिली, x ची टर्म नंतर दिली, म्हणून चेंज करून घ्यायचं. आधी x ची टर्म लिहायची आहे -x चिन्हासह, आणि 2y ला कुठलं साईन आहे म्हणजे ते प्लस साईन आहे, म्हणून +2y = 0. आणि मग याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. आधी x ची टर्म नंतर y ची टर्म. आता कुणाचे कोएफिशियंट सेम करणं सोयीस्कर आहे, सारखे करणं योग्य आहे? एक्स ठीक आहे. बरोबर आहे, x कारण इथं x ला मायनस साईन आहे, इथं प्लस साईन आहे, इथं दोघांना प्लस साईन, शिवाय इथं 2 आणि इथं 15 आहे. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायला असेल 15 ने मल्टिप्लाय करा y चे सहगुण सारखे करताना. पण x चे कोएफिशियंट ज्यावेळेस आपण इक्वल करणार आहोत त्यावेळेस फक्त इक्वेशन 1 ला तुम्हाला 10 ने मल्टिप्लाय केलं की सगळे तुमचे कोएफिशियंट जे आहेत म्हणजे x चे कोएफिशियंट तुमचे इक्वल होतील. म्हणून समीकरण 1 ला 10 ने गुणून मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 10, म्हणून तुमचं -x × 10 इज -10x प्लस 10 दुने 20y, आणि 10 ने शून्याला गुणलं उत्तर हे शून्यच लक्षात घ्या. काही मुलं चुकून 10 लिहितात. हे इक्वेशन नंबर तुमचं 3. शून्याने 0 ने कोणत्याही नंबरला आपण मल्टिप्लाय केलं आन्सर आपलं 0 येतं. आणि मग आता इक्वेशन 2 आणि 3 ची कंपॅरिझन करायचं आहे. तर ऍडिंग इक्वेशन 2 and 3 समीकरण 2 व 3 ची बेरीज करून जसं आपण आता सोडू तसंच आहे, काही वेगळं नाही. म्हणून तुमचं 2 नंबर समीकरण तुमचं आहे 10x + 15y = 105 आणि प्लस -10x + 20y = 0. मग +10x -10x कॅन्सल, x ची टर्म कॅन्सल झाली. 15y + 20y इज 35y = 105 मध्ये 0 ऍड केले म्हणजे 105 येतील. 35 जो आहे तो y ला मल्टिप्लाय आहे, साइड चेंज केली म्हणजे तो डिवाइड होईल. म्हणून 105 ला y = 105 डिवाइडेड बाय 35 इकडे बाजूला तो 3 चा जाईल, म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची 3 आली. म्हणून y = 3 ही किंमत समीकरण सोपं आपलं कोणतं आहे, 1 नंबरचं आहे. समजा 1 मध्ये ठेवून कमीत कमी आकडेमोड जिथं होईल अशा ठिकाणी नेहमी ही किंमत ठेवायची. सबस्टिट्यूट y = 3 इन इक्वेशन 1. मग तुमचं इक्वेशन 1 जे आहे -x + 2y = 0 हे तुमचं इक्वेशन 1 आहे. मग जिथं -x + 2 × y ची व्हॅल्यू 3 लिहिली, बरोबर, जिथं y आहे ते 3 लिहिला =0. म्हणून -x + 2 6 =0. मग हा +6 चा साइड चेंज केली म्हणजे -x = -6. दोन्हीकडे निगेटिव्ह साईन आहे. +6 चा तो साइड चेंज केला -6 झाला, पण दोन्हीकडेही निगेटिव्ह साईन आहे म्हणून ते तुमचे पॉझिटिव्ह साईन होईल. मग x ची व्हॅल्यू तुमची 6 येईल. आता काही मुलं काय करतात 3 आणि 6 लिहून ठेवतात सोल्युशन किंवा उकल. कारण पहिली किंमत 3 निघाली, दुसरी किंमत 6 निघाली. कोणती लिहिली तुम्ही सोल्युशन? 6-3. आधी x ची व्हॅल्यू लिहायची नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. लक्षात ठेवा, आधी कोणत्या चलाची किंमत काढली आपण, कोणत्या व्हेरिएबलची किंमत आपण आधी फाइंड केली, आपल्याला मिळाली, याला महत्व नाही. आधी लिहिताना किंमत ही x ची लिहायची नंतर y ची लिहायची. जो ऑर्डर पेअरचा क्रम आहे, आधी x नंतर y. म्हणून तुमचे सोल्युशन जे आहे ते 6-3 शेवटी लिहायचं आहे. सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर 6-3. दिलेल्या एक समीकरणांची उकल 6-3 आहे. असं करून हे सोडवायचं आहे. दुसरं एक्झाम्पल इथलं राहिलं, तुम्ही ते घरी सोडवा. दिवस 26वा जो आहे तोही आपण घेणार आहोत, कारण ह्याच्या पुढची ती मेथड आहे, वेगळं काहीच नाही. ह्याच्या पुढची ती मेथड आहे, समीकरण सोडवण्याची जी मेथड आहे ती आता सुद्धा अभ्यास, गेल्या वर्षी सुद्धा अभ्यासक्रमातून ती वगळलीच होती. या वर्षी सुद्धा तिला 25% अभ्यासक्रम जो कमी झालेला आहे त्यातून ते वगळलेला आहे. तुमचाही अभ्यासक्रम कमी झालेला आहे. तसं काल आम्ही ते टाकलंय, पहा. तुम्ही जर चेक करून पाहिलं असेल, काय 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 पुस्तक घेऊन जर तुम्ही पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. ज्यांना जुनी पुस्तकं मिळाली असतील त्यांच्या जुन्या पुस्तकामध्ये त्या मुलांनी पेन्सिलने काट मारलेली असेल, पहा. तोच अभ्यासक्रम कमी झालेला आहे. अजूनही शाळा चालू झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी नंतर परत आपण दिवाळीनंतर पाहिला आपण
की बरीचशी प्रकरण नंतर गायब केली, प्रकरणच कट करून टाकली होती. तसं आता काय घडेल ते परिस्थितीनुसार अवलंबून राहील. पण 25% अभ्यासक्रम मात्र 100% कमी केलेला आहे. म्हणजे पहिलं प्रकरण आपण जे शिकवलंय त्यातलाही काही भाग कमी झालेला आहे. तो कोणता कमी झालाय हे तुम्हाला मी सांगितलं वाटलं असं परत, तर तुम्ही सुद्धा त्यातून पहा. नंतर दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण, या प्रत्येक प्रकरणात काही ना काही भाग जो आहे तो कमी झालेला आहे. तो कोणता, काय, कसं ते आपण पाहू नंतर, ज्यावेळेस आपण रेग्युलर सुरुवात करू त्यावेळेस. तर दिवस 26वा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे उद्या थोडंसं काम आहे वेगळं, म्हणून त्यासाठी मी उद्याचं पण आजच घेऊन टाकतोय. तर इथे आहे तुमची एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. 2 समीकरणं आपल्याला दिलेली असतील तर एका समीकरणाचा उपयोग करून एखाद्या चलाची किंमत काढायची. म्हणजे एक्स आणि वाय मधली ही समीकरण तुमची आहेत. तर एका समीकरण एक्स बरोबर तुमचं काय 2y 2 वजा 5y असं समजा येईल एक्सची किंमत. शक्यतो ज्याचा कोएफिशियंट 1 असेल, दोन्ही इक्वेशनवर व्हॅल्यू काढताना ज्या व्हेरिएबलचा, ज्या चलाचा कोएफिशियंट सहगुणक 1 असेल, शक्यतो त्याची किंमत बरोबर आहे त्या समीकरणावर त्या चलाची किंमत जी आहे ती काढून घ्यायची. दुसऱ्याच्या फॉरवर्डमध्ये आलेली किंमत त्याच समीकरण टाकायची. दुसऱ्या समीकरण आपण 2 वरनं आपण किंमत काढली असेल ती 1 मध्ये टाकायची. 1 वरनं आपण किंमत काढली असेल तर ती 2 मध्ये टाकायची असते. आता शेतू अभ्यासक्रमात हे सगळं आपल्याला घेणं गरजेचं आहे, म्हणून मी ते घेतोय. तर एका चलाची किंमत ही दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. त्याचा स्वाध्याय जो आहे तो आपण पाहूया परत. खालील एक समीकरणे सोडवा. त्यातलं पहिलं गणित तुमचं 3x अधिक 2y बरोबर 8, x अधिक 2y बरोबर 4. इथे नंबरिंग करायचंच आहे, नंबर द्यायचेच आहेत. नंबर दिल्याशिवाय पुढे जायचंच नाही. तर मग तुमचं हे 3x अधिक 2y बरोबर 8 याला 1 नंबर, आणि x अधिक 2y बरोबर 4 याला 2 नंबर. मग पहिल्या समीकरणात आपण विचार केला, x सगुण 3 आहे, y सगुण 2 आहे. म्हणजे इथं आपल्याला या समीकरणावर चलाची किंमत काढणं काय सोपं जाणार नाही, बरोबर आहे. दुसरं समीकरण विचारलं, x सगुण 1 आहे, y सगुण 2 आहे. दुसऱ्या समीकरणात जर आपण विचार केला तर x चा सहगुणक 1 आहे, म्हणून या समीकरणाचा उपयोग करून x ची किंमत काढायची आहे. ती तुमची y च्या स्वरूपात येईल, बरोबर आहे. म्हणून काय करायचं इथं, हा 2y जो आहे तो इकडे न्यायचा आपण. x इक्वल टू 4 मायनस 2y बरोबर. x ची किंमत जी आहे ती आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे. तर समीकरण आपण 2 वरून x ची किंमत जी आहे ती काढून घेतली आणि ती y च्या स्वरूपात मांडलेली आहे. आता इथं होतं म्हणून, जर नसेल इथे समजा वेगळं असतं मग तुम्ही कोणतंही समीकरण वापरू शकता, मग बंधन नाही. पण तिथेही आपण कोणतं घ्यायचं, शक्यतो डिनॉमिनेटरला आपला इव्हन नंबर समसंख्या येईल, भागिले संख्या आपली नेहमी सम राहील हे आपण पाहायचं आहे. कारण समसंख्या असली की आपलं दशांश अपूर्णांकात का होईना पण उत्तर आपलं शेवट होते, रिमाइंडर तुमची 0 येणार आहे. पण जेव्हा तुमचा ऑड नंबर हा तुम्ही डिनॉमिनेटर घेतला, विषम संख्या तुम्ही छेदस्थानी घेतली, तर उत्तर हे तुमचं येईलच असं सांगता येते. का 3 ने भागायचं म्हटलं उत्तर बाकी 0 येईल हे घाई सांगता येत नाही. म्हणून यासाठी शक्यतो आपण हे डिनॉमिनेटर आपला सम कसा येईल हा आपण पाहायचा असतो. आलेखाच्या वेळेस पण आपण हे पाहिलेलं होतं पहा. मग आता ही जी व्हॅल्यू आहे बरोबर, ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली त्याला 3 नंबर म्हणायचा, जी आपण काढली त्याला 3, आणि मग 3 ची व्हॅल्यू आता 1 मध्ये ठेवायची. जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी आता ही व्हॅल्यू जी आहे ती ठेवायची आहे. मग y ची किंमत आपली x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 ही आपण काढलेली x ची व्हॅल्यू जी आहे ती आपण 1 मध्ये ठेवणार आहोत. म्हणून 3 इंटू x ची व्हॅल्यू आता 4 मायनस 2y प्लस 2y इक्वल टू 8. एलिमिनेशन मेथड असती तर 2y सेम आहे, म्हणजे आपण सबट्रॅक्शन केली असती 2y तुमचा कॅन्सल झाला असता. पण आपलं एलिमिनेशन मेथड वापरायची नाही, तर आपला सबस्टिट्यूशन मेथड, या मेथडला कोणती म्हणतात, सबस्टिट्यूशन मेथड जी आहे तिला म्हटलं जातं. 3 ने गुणून घ्यायचं, 3 ने 4 ला गुणलं 3 चौक 12, 3 ने मायनस 2 ला गुणलं म्हणून 3 इंटू मायनस 2 6 मायनस 6y येईल प्लस 2y इक्वल टू 8. मग हा 12 जो आहे तो साईड चेंज करायचा, हा प्लस 12 आहे, साईड चेंज केली म्हणजे तो मायनस 12 होईल. म्हणून तुमचा आणि मायनस 6y प्लस 2y साईन तुमची डिफरंट आहेत म्हणून त्यांची सबट्रॅक्शन होणार.
6 - 2 म्हणून तुमचं -4 येईल. ते 4y = 8 - 12 प्लस 12 आहेत, साईड चेंज केलं म्हणून ते -12 झाले. म्हणून -4y = 8 - 12 पुन्हा 12 - 8 करायचं साईन डिफरंट असल्यामुळं, आणि 12 ला साईन निगेटिव्ह आहे म्हणून याला साईन निगेटिव्ह येईल, ते तुमचं येईल -4 म्हणून y दोन्हीकडे आता तुमचं निगेटिव्ह साईन आहे ते काढून टाका. म्हणून 4y = 4 म्हणून y = 4 ला 4 ने डिवाइड केलं, आन्सर तुमचं 1 येईल. आलेली व्हॅल्यू इथून पुढचा भाग सेम आहे, ती तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, पण ठेवणं सोयीस्कर कुठे आपल्याला 3 मध्ये, बरोबर आहे का? तिथं आपण 1 डावीकडे घेतलेला असतो म्हणून ही व्हॅल्यू 3 मध्ये शक्यतो ठेवा. म्हणून y = 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, म्हणून x = 4 - 2y आहे म्हणून 4 - 2 × y ची व्हॅल्यू आपण काढली 1 म्हणून 4 - 2 × 1 is 2 म्हणून 4 - 2 is 2 म्हणून x ची व्हॅल्यू आली 2. आणि म्हणून तुमचं सोल्युशन जे आहे, उकल जी आहे ती कोणती येणार आहे? उकल म्हणून शब्द लिहून तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, सोल्युशन म्हणून तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, किंवा शब्दात मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे लिहिलं तरी चालतं की 2 1 ही या समीकरणांची उकल आहे, किंवा द सोल्युशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर 2 1 असं इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे चला जिथं काय चलाची किंमत ठेवू म्हणजे ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. मग अशी आपण चलाचा लोप केला, चलाचा लोप करणे म्हणजे एलिमिनेशन मेथड, लोप करणे एलिमिनेशन मेथड, आणि ही तुमची सबस्टिट्यूशन मेथड आहे, ही 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. आता तुमचं दुसरं पण याच टाईपचं आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला आता एका चलाची किंमत जी आहे ती तुम्ही काढू शकता. तर सगळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 दिलेलाच आहे, दुसऱ्या याच्यामध्ये x + y कुठे दिलं, मग तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता किंवा y ची व्हॅल्यू काढू शकता, दोघांचा कोएफिशियंट 1 आहे. तिसऱ्यामध्ये सेकंड इक्वेशन आहे x - 2y = 5, तिथे x चा कोएफिशियंट 1 आहे म्हणून त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढा. चौथ्या इक्वेशन मध्ये m + n = 3 आहे, m + n = 3 आहे, म्हणजे तुम्ही m ची व्हॅल्यू काढू शकता किंवा n ची व्हॅल्यू काढू शकता सेकंड इक्वेशन वरनं, आणि ती मग इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची, आणि जसं आपण इथं सोडवलंय त्याच मेथडने ते सोडवायचं आहे. जमेल? ओके. मग अडचण आली तुम्ही परवा दिवशी मला विचारू शकता. दिवस 27 जो आहे तो सुद्धा अजून आपला एक याच्यावरतीच आहे, 2 चला तर रेषीय समीकरणावरच आहे, एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शनचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, ज्या तुमचे कोएफिशियंट असतील 7x + 13y = 47, 13x + 7y = 53, हे आपला असं क्रॉस ज्यावेळेस असतात 7x + 13y = 47 आणि 13x + 7y = 53, या टाईपची एक्झाम्पल जी आहे ती आपल्याला 27व्या दिवसामध्ये सोडवायची आहे. म्हणजे क्रॉस आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे, 13 आहे, 3 म्हणजे असं हे क्रॉस सहगुण झालेले आहेत. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस या इक्वेशनची एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करून सोडवायचं असतं, हे पण आपण पाहिलेलं आहे. आठवतंय? जो आपण 1.1 घेतला होता त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. पहा क्वेश्चन 2 मध्ये लास्टची जी 3-4 एक्झाम्पल आहेत ती या प्रकारची आहेत आपल्या आत्ताच्या 10वीच्या पुस्तकामध्ये, त्या प्रकारची गणित आपल्या इथं घ्यायची आहेत. ओके. आणि नंतर शेवटी 28 दिवसानंतर शाब्दिक उदाहरणं आहेत, वर्ड प्रॉब्लेम जी आहेत ती आहे तुमची, ती म्हणजे इक्वेशन कसं तयार करायचं आणि ते सोडवण्याची मेथड जी आहे ती मात्र सेम. म्हणजे 10वीचा जो भाग जो आहे तो या ठिकाणी परत बराचसा आलेला आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण हे 9वीला आपलं होतं तेच आपण 10वीला पाहणार आहोत किंवा पाहिलेलं आहे. चला, अजून काही शंका कोणाची? आता संख्या तशी बरी आहे, 36 दिसतंय, म्हणजे संख्या बरी आहे तशी आज, नाही तर रोज 20-25च्या पुढे संख्या नसते. दररोज हजर राहत चला, फायदा तुमचाच आहे. आणि चाचणी आता ती 2-3 दिवसांमध्ये टाकणारच आहे, त्यामुळे चाचणीची तयारी करून व्यवस्थित सोडून ती पुन्हा एक चाचणी एकसारखी शाळेमध्ये जमा करायची आहे सर्व विषयांच्या त्याप्रमाणे. आणि नंतर तिसरी चाचणी मात्र ती 14 ऑगस्टच्या आधी 2-3 दिवसानंतर टाकली जाईल, म्हणजे 10-12 ऑगस्ट पर्यंत चाचणी तुम्हाला मिळेल, ती सोडून परत 14-15 तारखेपर्यंत ती जमा करायची. मग शेवटची तशी तुमच्याकडे आहे ती तुम्ही ते पाहू शकता, जे आपण टाकलेलं आहे जो आपलं PDF फाईल, त्या PDF फाईलवर त्यात सगळ्या चाचण्या आहेत.